विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्याला जर का कार्ल मार्क्स यांचा राजकीय विचार समजून घ्यायचा असेल तर आपण कार्ल मार्क्स यांच्या 3 संकल्पना आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे। पहिली संकल्पना जी आहे ती आर्थिक नियततावाद किंवा पाया आणि इमला, आणि दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे विरोध विकासवादी तत्व किंवा डायलेक्टिक मेथड, की जी हेगेलनी आणि पुढे कार्ल मार्क्सनी स्वीकारली। ह्याचा आपण पहिल्या एका भागामध्ये अभ्यास केला आहे, तो भाग पुन्हा तुम्ही एकदा पहा। आणि ह्या भागामध्ये आपण कार्ल मार्क्स यांची तिसरी महत्त्वाची जी संकल्पना आहे किंवा सिद्धांत आहे तो सिद्धांत अभ्यासणार आहोत, आणि तो सिद्धांत आहे श्रममूल्याचा किंवा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, किंवा त्याला इंग्रजीमध्ये थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू असं म्हणतात। हा सिद्धांत समजून घेण्याच्या आधी आपण पहिल्यांदा मूल्य किंवा व्हॅल्यू ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत। उदाहरणार्थ, हा माझ्या हातामध्ये पेन आहे। आता हा पेन महागडा आहे आणि हा एक पेन आहे यूज अँड थ्रोचा, त्याची किंमत आहे 2 रुपये आणि ह्याची किंमत आहे जवळपास 3 आकडी असं आपण गृहीत धरू। आता किंमतीचा जर विचार केला तर माझ्या ह्या डाव्या हातामधला पेन किंमती आहे आणि ह्या उजव्या हातामधला पेन हा 2 रुपयाचा आहे। म्हणजे किंमतीचा जर विचार केला तर 3 आकडी किंमत असलेला पेन अधिक महत्त्वाचा आहे आणि 2 रुपयाचा पेन हा कमी किंमतीचा आहे असं आपण गृहीत धरतो। आता समजा मी परीक्षेमध्ये पेपर लिहितोय। पेपर लिहिण्यासाठी मी हा पेन खरेदी केला आहे, खूप चांगला पेन आहे, ॲडव्हर्टाईज बघितली, विकत घेतला आणि परीक्षेमध्ये पेपर लिहिताना ह्या पेनचा वापर चालू केला। अचानक हा पेन बंद पडला। अशा वेळेस मी हा 2 रुपयाचा पेन हातामध्ये घेऊन पेपर सोडवायला सुरुवात केली आणि संपूर्ण पेपर ह्या 2 रुपयाच्या पेननी लिहून काढला। आता तुम्ही मला सांगा, पेपर लिहिण्यासाठी ह्या 2 पैकी कोणत्या पेनचं मूल्य महत्त्वाचं आहे? त्याचं उत्तर निश्चित तुम्ही असं द्याल की हा जो 2 रुपयाचा पेन आहे त्याची किंमत जरी कमी असली तरी त्याचं मूल्य माझ्यासाठी पेपर लिहिताना किमतीमध्ये करता येत नव्हतं, त्या पेनची मला किंमत करता येत नव्हती। मुद्दा समजला? म्हणजे पेन लिहिताना हा पेन मला अधिक व्हॅल्युएबल आहे, ह्याचं मूल्य मला अधिक आहे। आता दुसरं एक छोटं उदाहरण देतो आणि आपण तो विषयाकडे आपण वळूयात, की तुम्हाला एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणींनी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एखादी भेटवस्तू दिली। ती भेटवस्तू तुमच्या हातामध्ये पडल्यावर तुम्ही त्या वस्तूची किंमत बघता का? मग ती कमी किमतीची असेल किंवा जास्त किमतीची असेल, तुमच्या लेखी त्या वाढदिवसाची मित्रांनी किंवा मैत्रिणींनी दिलेली ती भेट जी आहे त्याची तुम्हाला किंमत नाही तर त्याची तुम्हाला व्हॅल्यू असते, त्याचं तुम्हाला मोल असतं। आणि मग आपण असं म्हणतो की खरोखरीच माझ्या मित्रांनी दिलेली वस्तू ही माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे, खूप मूल्यवान आहे, आपण ती जपून ठेवतो। मुद्दा समजला? किंमत काय आणि मूल्य काय, प्राईज काय आणि व्हॅल्यू काय हे तुम्हाला समजलं। तसंच कार्ल मार्क्स ह्या सिद्धांतामध्ये अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये किंमत शब्द वापरत नाहीत, श्रममूल्यामध्ये श्रमकिंमत शब्द वापरत नाहीत किंवा अतिरिक्त किंमत हा शब्द वापरत नाहीत, तर ते श्रममूल्य किंवा अतिरिक्त मूल्य हा शब्द वापरतात। आणि त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरतात उठल्यापासून झोपोस्तोपर्यंत
त्या सगळ्या वस्तू निर्मितीमध्ये एक समान गोष्ट लपलेली असते, कॉमन असते, सामायिक असते, ती म्हणजे कामगाराचं श्रम. कामगाराचं श्रम हे तुमच्या प्रत्येक वस्तूमध्ये लपलेलं असतं आणि ते जे श्रम आहे ना, त्या श्रमाची कार्ल मार्क्स यांच्या मते किंमत होऊ शकत नाही. त्या कामगाराच्या श्रमाचं मूल्य करावं लागतं आणि त्याला कार्ल मार्क्स सामाजिक मूल्य असं म्हणतात. मुद्दा समजतोय की कार्ल मार्क्स अतिरिक्त मूल्य सिद्धांत स्पष्ट करताना किंवा श्रममूल्य सिद्धांत स्पष्ट करताना ते कामगार वर्गाच्या श्रमाची किंमत न करता कामगार वर्गाच्या श्रमाचं मूल्य म्हणून ह्या सिद्धांताकडे पाहतात. म्हणून आपण किंमत हा शब्द न वापरता उत्तर लिहिताना किंवा आपण अभ्यास करताना मूल्य ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला जो समजला आहे आत्ता तो तुम्ही तिथं वापरायचा आहे. मग कार्ल मार्क्स असं म्हणतात किंवा अर्थशास्त्रसुद्धा असं म्हणतं की एखाद्या वस्तूची निर्मिती करायची असेल किंवा उत्पादन करायचं असेल तर त्या उत्पादनाचे एकूण 4 घटक असतात की जे आपण आकृतीमध्ये सांगितलेले आहेत. तुम्ही कुठून पण सुरुवात करा, पण कार्ल मार्क्सला जर सांगितलं असतं तुम्ही सुरुवात करा तर कार्ल मार्क्सनी उत्पादनाच्या 4 घटकापैकी पहिला घटक हा श्रम सांगितला असता, दुसरा त्यांनी भांडवल सांगितलं असता, चौथा त्यांनी तिसरा त्यांनी जमीन सांगितला असता आणि चौथा त्यांनी व्यवस्थापन सांगितला असता. एका वाक्यामध्ये उत्पादनाच्या निर्मितीसाठी श्रम, व्यवस्थापन, भांडवल आणि जमीन हे 4 घटक महत्त्वाचे असतात. आता मग जमीनदार जो असतो तो जमीनदार भाड्याने जमीन देतो किंवा खंडानी जमीन देतो, पण ती जमीन त्यांनी जन्मतःच आणलेली असते का? बरोबर नाही. एका कव्वालीमध्ये एक खूप छान वाक्य आहे, प्रत्येक माणूस खाली हात आया है खाली हात जाने वाला है. म्हणजे तो खाली हातानेच येतो आणि रिकाम्या हातानेच जातो, रिकाम्या हातानेच येतो आणि रिकाम्या हातानेच जातो. जमीनदारांनी ही काही जमीन येतानाच आपल्याबरोबर आणली नाही, तर ती निसर्गाची देण आहे. तरीसुद्धा जमीनदार भाडे तत्वावर खंडानी जमीन देतो आणि त्याच्या खंडातून त्याला उत्पन्न मिळतं. भांडवलदार काय करतो? येताना त्यांनी भांडवल आणलेलं नसतं, कुणाचं तरी शोषण करूनच ते निर्माण केलेलं असतं असं कार्ल मार्क्स म्हणतात. तो पण खाली हातानेच आलेला आहे, रिकाम्या हातानेच वर जाणार आहे. तरी पण त्याच्या जवळचं जे भांडवल आहे तो भांडवलदार वापरतो आणि त्याच्यातून तो व्याज किंवा व्याजाच्या माध्यमातून पैसे जमा करतो. आता व्यवस्थापक, आपलं 35 मार्काचं इंग्रजी चांगलं असतं म्हणून मी शब्द वापरतो मॅनेजमेंट, व्यवस्थापन. मग जे कंपनीचं व्यवस्थापन करतात, जे व्यवस्थापक असतात, ते व्यवस्थापक कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप मोठी आकडी पगार घेतात आणि त्या कंपनीचं व्यवस्थापन करतात. म्हणजे व्यवस्थापकाला सुद्धा त्यांच्या बुद्धीच्या जोरावर कमी काम, मोठा पगार, जास्त पगार मिळतो असं कार्ल मार्क्स म्हणतात. आणि बिचाऱ्या श्रमिकाजवळ काय असतं? श्रमिकाजवळ जगण्यापुरता केवळ श्रमातून उपलब्ध होणारा रोजगार असतो. म्हणजे श्रमिकाला जगण्यापुरता फक्त रोजगार मिळतो, त्याच्या मालकीचं दुसरं काहीच नाही. म्हणजे उत्पादनाच्या घटकापैकी भांडवलदाराला त्याचा मोबदला मिळतो, जमीनदाराला त्याचा मोबदला मिळतो, व्यवस्थापकाला त्याचा मोबदला मिळतो, पण बिचाऱ्या श्रमिकास मात्र केवळ 2 वेळेचं जेवण मिळेल इतपतच त्याला रोजगार मिळतो. आणि ह्या अर्थाने, ह्या पार्श्वभूमीवर कार्ल मार्क्स अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतातून किंवा श्रममूल्याच्या सिद्धांतातून कामगार वर्गाची शोषण किंवा कामगार वर्गाची पिळवणूक कशी होते ते सांगतात. आता आपलं अर्थशास्त्र नाही, पण अत्यंत मी काही मुद्दे घेऊन सोप्या भाषेमध्ये अर्थशास्त्राच्या अंगाने हा सिद्धांत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं
तुम्हाला मी पेनचं उदाहरण दिलं होतं, किंमत आणि मूल्य. मग आता कुठली वस्तू तुमच्या खिशामधली, तुमच्या हातामधली, तुम्ही वापरत असलेली कुठली वस्तू XYZ, त्या वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं, किंमत नाही, त्या वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं, ह्या संबंधामध्ये अर्थशास्त्रामध्ये अनेक मतभिन्नता आहे, अनेक विचार आहेत, अनेक संप्रदाय आहेत. पैकी आपल्याला 2 संप्रदायांचा अभ्यास करायचा आहे. वस्तूचं जर मूल्य ठरवायचं असेल तर उपयुक्ततावाद्यांच्या मते, उपयुक्ततावादी असं म्हणतात, वस्तूची गरज आणि वस्तूचा उपयोग, वस्तूची गरज आणि वस्तूचा उपयोग ह्या 2 घटकावरून वस्तूचं मूल्य ठरवावं, असं कोण म्हणतात, उपयुक्ततावादी म्हणतात. आणि श्रमवादी काय म्हणतात, वस्तू तयार होण्यास जे श्रम लागतात ते वस्तूचं खरं मूल्य आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू वापरतो, तिची गरज काय आहे, तिचा उपयोग किती आहे, त्याच्यावरून त्या वस्तूचं मूल्य ठरतं, असं उपयुक्ततावादी म्हणतात. आणि कालमार्क्स किंवा श्रमवादी असं म्हणतात की नाही, वस्तू तयार होण्यास जे श्रम लागतात तेच वस्तूचं खरं मूल्य असतं. आणि मग कालमार्क्स यांच्या मते बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाचे, म्हणजे माल म्हणजे आपण वस्तू म्हणू, कालमार्क्स असं म्हणतात, बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाचे म्हणजे वस्तूचे बाह्य स्वरूप आणि उपयोग जरी निरनिराळे असले तरी त्या सर्वांमध्ये एक वस्तू सर्वसामान्य कॉमन असते, ती म्हणजे सामाजिक श्रम. आपण पहिल्या भागामध्ये याचा विचार केलेला आहे. म्हणजे बाजारामध्ये ज्या वस्तू तुम्हाला दिसतात त्याचं बाह्य स्वरूप काही जरी असलं आणि त्याचा उपयोग काही जरी होत असला तरी त्या सर्व वस्तूंमध्ये एक गोष्ट कॉमन असते, सर्वसामान्य असते, ती म्हणजे सामाजिक श्रम किंवा कामगाराचं श्रम प्रत्येक वस्तूमध्ये लपलेलं असतं. म्हणजे तुम्ही ज्या मोबाईलवरून हे व्याख्यान ऐकताय त्या मोबाईलमध्ये जरी तुम्ही पैसे दिले असतील तरी ते सगळ्याच्या सगळे योग्य मोबदला मूल्य त्या कामगाराला, मोबाईल तयार करणाऱ्या कामगाराला दिलेलं नाही आहे. आणि म्हणून ह्या मोबाईलमध्ये काय लपलेलं आहे, ह्या मोबाईलमध्ये कालमार्क्स असं म्हणतात श्रमिकाचं श्रम किंवा सामाजिक श्रम लपलेलं आहे. त्याचा आपण पुढे हळूहळू विचार करणार आहोत. म्हणजे बाजारामध्ये असलेल्या वस्तूचं स्वरूप आणि त्याचा उपयोग कसा जरी होत असला तरी प्रत्येक वस्तूमध्ये सामाजिक श्रम समान असतात, असं कालमार्क्स म्हणतात. आता एखाद्या भांडवलदाराजवळ, उदाहरण आहे, एखाद्या भांडवलदाराजवळ खूप मोठं भांडवल आहे, मोठमोठाली यंत्रसामुग्री आहे, त्याला सहाय्यक करणारे अनेक मित्र आहेत, म्हणजे व्यापारी सहाय्यक करणारे त्याला अनेक मित्र आहेत, पण त्याच्याजवळ मानवी श्रम नाही. आणि जर माझ्याकडं पैसा आहे, माझ्याकडं जमीन आहे, माझ्याकडं डोकं आहे, माझ्याकडं कारखान्यासाठी लागणारे सगळे यंत्र आहेत, पण माझ्याकडं मानवी श्रम नाही, मी काहीच करू शकत नाही. मुद्दा बरोबर आहे. म्हणजे भांडवलदार मालाची निर्मिती करू शकत नाही, कारण भांडवलदाराकडं मानवी श्रमाची कमतरता असते. आणि हे मानवी श्रम कामगाराकडून कमी मोबदला घेऊन विकत घेतो कोण, भांडवलदार. आणि तो स्वतःचा फायदा जास्त करून घेतो आणि सर्वहारा वर्गाचं शोषण करतो. ह्या पार्श्वभूमीवर कालमार्क्स यांनी अतिरिक्त मूल्यविषयक सिद्धांतामध्ये किंवा श्रमविषयक मूल्य सिद्धांतामध्ये अशी भूमिका घेतली, श्रमशक्तीवरच कोणत्याही मालाचे किंवा वस्तूचे मूल्य अवलंबून असावे. मालाचं किंवा वस्तूचं मूल्य हे त्याच्या उपयुक्ततेवरून किंवा वापरावरून नव्हे,
तर त्याचं मूल्य श्रमशक्तीवर अवलंबून असलं पाहिजे, असं काय कोण म्हणतात? असं कार्ल मार्क्स म्हणतात. मग हे श्रम मोजायचे कसे? की समजा हा पेन आहे, हा पेन तयार करण्यासाठी कामगार वर्गाला किंवा कामगाराला किती श्रम लागले ते मोजण्याचं काही परिमाण आहे का? तर कार्ल मार्क्स एका वाक्यामध्ये सांगतात, हा पेन तयार करण्यास जो वेळ लागलेला आहे त्या वेळेवरून ह्या पेनचं मूल्य ठरवलं जावं. कार्ल मार्क्सच्या भाषेमध्ये मी बोलतो. कार्ल मार्क्स यांच्या मते मालाचे मूल्य म्हणजे पेनचं मूल्य हे तो पेन किंवा माल तयार करण्यास लागणाऱ्या वेळेवरून ठरते. पुढे जाऊन कार्ल मार्क्स असं म्हणतात की वस्तुतः मालाचे मूल्य म्हणजे त्या मालाचा इतर मालाशी असलेला संबंध. शब्दरचना अवघड आहे, उदाहरणाने ते अधिक सोपं होणार आहे. पुन्हा मी सांगतो, मालाचे मूल्य म्हणजे त्या मालाचा इतर मालाशी असलेला संबंध. म्हणजे दोन वस्तूपैकी अधिक मूल्य खर्च झाले असतील ती वस्तू अधिक मूल्यवान समजली पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी अधिक तास ज्या वस्तू निर्मितीसाठी लागलेले आहेत ती वस्तू अधिक मूल्यवान आहे. उदाहरणार्थ, हा पेन तयार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये असे 10 पेन तयार होतील. ह्या पेनसाठी जेवढा वेळ लागेल तयार करण्यासाठी तेवढ्या वेळेमध्ये असे 10 पेन तयार होतील. आता मग ह्या पेनचं मूल्य अधिक का ह्या पेनचं मूल्य अधिक? तर कार्ल मार्क्स असं म्हणतात, ह्या 10 पेनचं मूल्य कमी पण ह्या एका पेनचं मूल्य अधिक आहे, कारण हिला वेळ जास्त लागलेला आहे. आता आपल्याच मुद्द्यामधला उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स असं म्हणतात, एक टेबल तयार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, एक टेबल तयार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात जर कामगारांनी 2 खुर्च्या तयार केल्या असतील तर एका टेबलाची किंमत 2 खुर्च्या आहे. म्हणजे ह्या एका पेनाची किंमत ह्या 10 पेनाबरोबर आहे. मुद्दा समजतोय? म्हणजे श्रम कसे मोजायचे? तर एक वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागतात आणि दुसरी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागतात ह्याचा तौलनिक अभ्यास न करता काय करायचं आहे, जी वस्तू तयार करण्यासाठी अधिक तास खर्च झालेले असतील त्या वस्तूला त्या मालाला अधिक मूल्य असतं, असं कार्ल मार्क्स म्हणतात. आता मग हा जो भांडवलदार वर्ग आहे, हा भांडवलदार वर्ग कामगार वर्गाचं शोषण कसं करतो त्याच्याबद्दलचा आपल्याला हा पहिला मुद्दा बघायचा आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतात, कामगाराजवळ फक्त एकच वस्तू विकण्यासारखी असते. आपण आधी पाहिलं, कामगाराजवळ फक्त एकच वस्तू विकण्यासारखी असते, ती म्हणजे त्याचं श्रम किंवा श्रमशक्ती. मग भांडवलदार वर्ग काय करतो? भांडवलदार कामगार वर्गाची श्रमशक्ती अत्यंत कमी अल्प मूल्य देऊन, किंमत पगार न वापरता मी शब्द काय वापरला, अत्यंत अल्प मूल्य देऊन विकत घेतो. म्हणजे एखाद्या कामगाराला कामावर घेतो, अल्प मूल्य देतो किंवा समजावं म्हणून पगार देतो, मोबदला देतो आणि त्या व्यक्तीला, कामगाराला निर्जीव उत्पादन साधनाला जुंपतो. म्हणजे हा पेन मध्ये जे जे घटक आहेत ते सगळे निर्जीव आहेत. मी कामगार आहे
म्हणजे हा पेन तयार करण्यासाठी मी लाकूड, करवत, खिळे, लोखंड ह्या निर्जीव वस्तूला मला जुंपलं जातं आणि त्याच्यातून हा पेन तयार होतो. आणि हा पेन बाजारामध्ये विकला जातो. मुद्दा समजतोय? सगळा समजला आहे मुद्दा. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, भांडवलदारांनी माझी श्रमशक्ती विकत घेतली, त्याला अल्प मोबदला दिला, कमी पैसा दिला आणि हा जो पेन माझ्याकडून तयार झाला निर्जीव वस्तूतून, माझा संबंध निर्जीव वस्तूशी आला, हा पेन तयार झाला आणि त्या भांडवलदारांनी हा पेन बाजारामध्ये विकला. मुद्दा समजतोय? आता उत्पादित माल बाजारात विकून जी किंमत भांडवलदारास मिळते, म्हणजे ही पेन बाजारामध्ये विकून मला जो पैसा मिळाला भांडवलदार म्हणून, ती कामगाराला दिलेल्या मजुरीपेक्षा अधिक असते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये हा पेन तयार करण्यासाठी भांडवलदाराला जर 10 रुपये लागले असतील तर हा भांडवलदार हा पेन बाजारामध्ये 20 रुपयामध्ये विकतो. मला मजुरी दिली 5 रुपये, पेनचं रॉ मटेरियल कच्चा माल 5 रुपये, म्हणजे मजुरी अधिक कच्चा माल ह्या पेनचा 10 रुपये, ती माझ्याकडून कामगार म्हणून तयार केली आणि भांडवलदार म्हणून मी ज्यावेळेस ती पेन बाजारामध्ये विकतो ती 10 रुपयाला विकत नाही, ती 20 रुपयाला विकतो. म्हणजे 10 रुपयाचा फायदा, 10 रुपयाचे पैसे किंवा ते मूल्य कुणाच्या खिशामध्ये गेलं, भांडवलदाराच्या वर्गामध्ये गेलं. म्हणजे हे 10 रुपये कामगाराचं श्रम मूल्य विकत घेऊन, अल्प स्वरूपामध्ये मूल्य विकत घेऊन, अशा पद्धतीनं भांडवलदार कामगार वर्गाचं शोषण करतो. आता आपण थोडंसं शेवटचं उदाहरण घेऊ. मग कामगार वर्गाच्या आर्थिक पिळवणुकीबाबत अनेक मराठी पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं आहेत, पण हे उदाहरण आपण जर समजून घेतलं तर मराठीमधल्या सगळ्या पुस्तकामधली, इंग्रजीमधल्या सगळ्या पुस्तकातली उदाहरणं आपल्याला पटकन समजतील. ते उदाहरण असं आहे, कशाचं? कामगार वर्गाच्या आर्थिक पिळवणुकीचं. भांडवलदार कामगार वर्गाची आर्थिक पिळवणूक कशी करतात त्याचं हे उदाहरण आहे. उदाहरण असं आहे कार्ल मार्क्सने दिलेलं, कामगारास आपल्या एका दिवसाच्या गरजा भागवण्यासाठी दिवसाला 100 रुपये लागतात. म्हणजे मी कामगार आहे, मला एक दिवस खाण्यापिण्यासाठी, माझ्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी मला 100 रुपये लागतात. तेवढंच मूल्य, तेवढीच मजुरी भांडवलदार मला देतो. म्हणजे मला किती रुपये लागतात? दिवसाकाठी 100 रुपये. तेवढीच मजुरी मला, 100 रुपयाचीच मजुरी, मूल्य, पगार मला भांडवलदार देतो. आणि हे जे पगारीचं तत्व आहे ना, ते लोखंडी तत्व आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. जेवढं तुम्हाला कामगाराला लागतं तेवढंच भांडवलदार तुम्हाला देतात, त्याच्यापेक्षा अधिक जास्त देत नाहीत, असं कार्ल मार्क्स म्हणतात. म्हणजे मला दिवसाकाठी 100 रुपये लागतात, भांडवलदार मला 100 रुपये दिवसाकाठी देतात. मला माझे श्रम 100 रुपयाला विकत घेतात आणि ह्या बदल्यात कामगार म्हणजे मी 10 तास काम करतो. 100 रुपयामध्ये मी 10 तास काम करतो दिवसाकाठी. आणि 10 तास काम करून जी वस्तू तयार करतो त्या वस्तूस बाजारात 200 रुपये किंमत प्राप्त होते. म्हणजे 10 तास काम केलं, 100 रुपये मजुरी मिळाली, 200 रुपयाच्या किमतीची पेन तयार केली. पण ह्यापैकी कामगाराच्या पदरात केवळ किती पैसे पडलेत मजुरी म्हणून, पैसे मोबदला म्हणून, मूल्य म्हणून 100 रुपये पडतात. ह्याचा दुसरा अर्थ काय आहे की कामगार बाकीचे 5 तास भांडवलदारासाठी राबलेला असतो. मुद्दा समजतोय की त्यांनी 100 रुपयामध्ये 10 तास काम केलं, 10 तासामध्ये त्यांनी वस्तू तयार केली, त्या वस्तूची किंमत बाजारामध्ये 200 रुपये झाली.
आणि मग 200 भागिले 10 जर केलं तर 5 तासाला 100 रुपये, 5 तासाला 100 रुपये, 10 तासाचे 200 रुपये. भांडवलदाराच्या खिशात किती पडले? कामगार वर्गाच्या खिशात किती पडले? श्रम कुणी केलं? फायदा कुणाला झाला? 100 रुपयाचा फरक ह्या भांडवलदाराच्या खिशामध्ये जातो. ह्यालाच कार्ल मार्क्स काय म्हणतात? ह्यालाच कार्ल मार्क्स अतिरिक्त मूल्य म्हणतात. आणि म्हणून आपण एका मागच्या भागामध्ये हा शब्द वापरला होता की समाजामध्ये परजीवी अल्पसंख्याक भांडवलदार, म्हणजे इथं काम कोण करतंय? कामगार करतोय, सर्वहारांचा वर्ग करतोय, आणि आयतं लोणी कोण खातंय? भांडवलदार खातोय. मुद्दा समजला? म्हणजे 100 रुपयाचं अतिरिक्त मूल्य हे कुणाच्या खिशामध्ये गेलं? हे भांडवलदाराच्या खिशामध्ये गेलं. अशा पद्धतीनं कामगार वर्गाचं आर्थिक शोषण किंवा पिळवणूक कामगारांचं भांडवलदार करतात, हे स्पष्ट करण्यासाठी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजही हा सिद्धांत ह्यासाठी महत्त्वाचा आहे की वैश्विक पातळीवर, जागतिक पातळीवर किंवा भारतामध्ये संघटित क्षेत्रातले कामगार, ऑर्गनाइज सेक्टरमधले, असंघटित क्षेत्रामधले कामगार, अनऑर्गनाइज सेक्टरमधले कामगार आणि त्याच्यातून तयार झालेली कंत्राटी कामगार ही संकल्पना ह्या कंत्राटी कामगारदारांना किंवा असंघटित क्षेत्रातील कामगारांना 365 दिवसापैकी 365 दिवस रोजगार मिळेलच ह्याची खात्री नाही. आणि जर तो रोजगार त्याला मिळाला नाही तर त्याला ज्या दिवशी रोजगार मिळतो त्याच दिवशी त्या रोजगारातून त्याच्या गरजा पूर्ण होतात. मग 365 दिवसापैकी जर त्याला 200 दिवस रोजगार मिळाला तर त्यांनी 165 दिवस करायचं काय? हा खरं कळीचा प्रश्न आहे, हा खरं कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून आजही कार्ल मार्क्सचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत किंवा श्रममूल्याचा सिद्धांत आपल्याला महत्त्वाचा वाटतो. पण कार्ल मार्क्सच्या या अतिरिक्त मूल्यविषयक सिद्धांतावर अनेक टीका झाल्या. हा सिद्धांत एकाकी आहे. हा सिद्धांत केवळ आणि केवळ कामगार वर्गाच्या हिताची जोपासणूक करतो. अशा अनेक पद्धतीनं टीका टिप्पणी झाली. त्याच्यापैकी फक्त मी 3 किंवा 4 टीका इथं दिलेल्या आहेत. पहिली टीका अशी झाली, ह्या सिद्धांतात केवळ कार्ल मार्क्स कामगार वर्गाच्या श्रमाच्या घटकालाच महत्त्व देतात, भांडवलदाराच्या जोखमीला महत्त्व देत नाहीत, व्यवस्थापकाच्या कौशल्याला महत्त्व देत नाहीत. आणि म्हणून हा सिद्धांत एकांगी आहे असं म्हटलं जातं. अशी टीका त्यांच्यावर केली जाते. दुसरी टीका अशी केली, वस्तूचे मूल्य ठरविताना मागणी व पुरवठा ह्या तत्वाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे आपण पुस्तक वाचा, आपल्याला सगळं समजेल. तिसरी टीका अशी झाली, कार्ल मार्क्स यांचा हा सिद्धांत अर्थशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून अर्धसत्य वाटतो. आणि चौथी टीका, ह्या सिद्धांताच्या मांडणीतून कार्ल मार्क्स यांनी कामगार वर्गाची सत्ता निर्माण करण्याचा केवळ एक मार्ग सुचविला आहे. अशी टीका कार्ल मार्क्स यांच्या श्रममूल्याच्या किंवा अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतावर होते. एवढं जर आपण अभ्यासलं आणि समजून घेतलं तर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आणि अधिक जर कार्ल मार्क्स समजून घ्यायचा असेल तर एवढ्याच ह्या फक्त भागावर विसंबून न राहता आपण कार्ल मार्क्सची अनेक मराठी इंग्रजी पुस्तकं वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे मी थांबतो. धन्यवाद.